ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. मला पत्रकार बांधवांना सुरुवातीला सांगायचं आहे की आदिनाथ सरकारी कारखाना हा आमदार नारायणराव पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर त्याच्याबद्दलची पहिल्यांदा भूमिका या ठिकाणी आमदार साहेबांच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आदिनाथ सरकारी साखर कारखान्याशी संबंधित असलेल्या विषयावरच ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. त्यामुळे तालुक्यातल्या इतर विकास कामाबद्दल असू द्या किंवा इतर प्रश्नांबद्दल असू द्या, त्याबद्दल आपण स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊया. आज तुम्ही इथं आलात, तुमच्या मार्फत आम्ही आदिनाथच्या 32,000 सभासदांच्या पुढं आदरणीय चेअरमन तथा आमदार नारायणराव पाटील व सर्व संचालक मंडळ, व्हाईस चेअरमन महेंद्रजी पाटील हे सगळे भूमिका तिथे त्या ठिकाणी मांडणार आहेत. तर ही भूमिका अतिशय महत्वाची अशी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला परत एकदा तुम्हा सर्व पत्रकार बांधवांचं आम्ही या ठिकाणी पाटील गटाच्या वतीनं आदरणीय आमदार नारायणराव पाटील यांच्या कार्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करतोय. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पाठीमागच्या सव्वा वर्षापूर्वी पार पडली आणि त्यामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखाना या तालुक्यातील 32,000 सभासदांनी मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांना मत आम्ही भविष्य काळामध्ये कारखाना चालू करू हा आम्हाला आत्मविश्वास होता आणि आज बी आहे. परंतु आम्ही ज्या ठिकाणी कारखान्याच्या चालू करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गेलो, निधी मागण्यासाठी गेलो, आम्हाला त्या ठिकाणी आश्वासनाशिवाय काही मिळालं नाही. आणि मग जे काय अदृश्य चेहरे त्यांनी या ठिकाणी जास्त ढवळाढवळ केली, जेणेकरून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला निधी मिळू नये, जेणेकरून नारायण पाटलाचं राजकीय अस्तित्व कमी व्हावं, हा सगळा दृष्टिकोन याच्या पाठीमागं होता आणि आहे. परंतु आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना काही मंडळींनी आम्हाला आश्वासनं दिली. आम्ही त्या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रयत्न करीत राहिलो, परंतु आम्हाला तिथं यश आलं नाही. ही वस्तुस्थिती. याचं कारण काय की ही आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची जी साईट आहे ती बऱ्यापैकी महाराष्ट्रात अशी साईट नाही. आणि मग अनेकांचा या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती डोळा असल्यामुळं त्या ठिकाणी जाणून बुजून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं ही आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन आपल्याला वस्तुस्थिती सांगतोय. जे काय आमचं संचालक मंडळ आहे ते आम्ही सगळ्या एका विचाराने एका दिलाने आजपर्यंत काम करीत आलेलो आहे आणि पुढे सुद्धा आम्ही याच पद्धतीनं काम करीत राहू. पाठीमागच्या काळामध्ये जाणून बुजून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला निधी द्यायचा सोडून या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री काढली आणि मग त्या ठिकाणी जे काही आहेत मला वाटतं बोत्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कारखाना घेण्याचा प्रयत्न केला. वाटतं ह्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची जी मूळ आजची किंमत आहे जमिनीसहित ती जवळजवळ 450 कोटी, बरोबर आहे. आणि मग ह्या असं असताना 120 कोटीमध्ये
हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना ज्यांनी घेतलाय त्यांना इथं आम्ही तालुक्यातील जनता आणि संचालक मंडळ पाय ठेवू देणार नाही हे निश्चित आहे. म्हणून आमच्या शासनाने म्हणणं कारखान्याचं ऐकावं. या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे जवळजवळ 32,000 सभासद आहेत. जवळजवळ 800-900 कामगार आहेत. त्याच्यातले काही रिटायर असतील, परंतु आज त्यांची उपासमार आम्हाला पाहत नाही. त्यांच्या मुलांची जी शिक्षणाची आज तुम्हाला सांगतो हेळसांड होती ती अतिशय गांभीर्याचा विषय आहे. परंतु या गोष्टीकडे कुणीही वरच्या मंडळीने लक्ष न दिल्यामुळं अतिशय आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आपलं कामगारांची त्यांच्या मुलांची अतिशय गैरसोय झालेली आहे, उपासमार चालू आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीचा शासनाने विचार करावा असं या ठिकाणी मला वाटतं. वास्तविक पाहता आम्ही आता कोर्टात सुद्धा तारखा चालू आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमच्या वकिलामार्फत त्या ठिकाणी युक्तिवाद मांडतो आहोत. आणि भविष्य काळामध्ये जर त्यातूनही कुणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात येऊन जर सत्ता हे आपलं घ्यायचा प्रयत्न केला परत ताब्यामध्ये, तर आम्ही आणि तालुक्यातील जनता त्याला निश्चित विरोध करू असं या ठिकाणी आपल्याला सांगायचं. आता सध्याची स्थिती तर तुम्हाला सांगतो बॉडीच्या तुम्हाला सांगतो ताब्यात आहे. आता पुढे भविष्य काळामध्ये आता त्यांनी निलाव केला आहे, निलावातनं दिलेला आहे हा कारखाना. मग त्याच्यासाठी आता आमची तुम्हाला सांगतो राजकीय लढाई किंवा तुम्हाला सांगतो कोर्टातली लढाई चालू राहील. नाही आणखीन नाही. हा बोत्रे पाटलांनी निलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे, पण त्या निलाव प्रक्रियेला न्यायालयाने स्टे दिलेला असल्यामुळे ती कारवाई थांबलेली आहे. तीच प्रक्रिया न्यायालयामध्ये आमची लढाई चालू. राम शिंदेचा काय संबंध नाही. नाही तसं आमच्या तरी अजूनपर्यंत काही कानावर आलेलं नाही. जर तसं काय असेल तर त्याचा विचार आम्ही करू भविष्य काळामध्ये. आम्ही करमाळा तालुक्यातली जनता निलाव प्रक्रियेलाच विरोध आहे. बोत्रे पाटील व बोत्रे पाटलांसारखे इतर ऐका की बोत्रे पाटलांनीच तुम्हाला सांगतो निलावाचे पैसे भरलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं नाव घेणं साहजिकच आहे ना. ओंकार शुगरने सगळ्यात हायेस्ट जी रक्कम आहे ती ओंकार शुगरने भरलेली इन्शुरन्स बँकेने निलाव केलेला आहे. त्यात ओंकार शुगरने जास्त पैसे भरल्यामुळे बोत्रे पाटलांना नाव आले. बोत्रे पाटील हा गडकरी किंवा फडणवीसचा माणूस आहे म्हणून सांगितलं जातं महाराष्ट्रात. तशी काय तुम्ही सध्या भाजपची कुठेतरी सेल्फी करून होता, तुमची फसवणूक झाली का भाजपकडून? नाही ना, फसवणूक व्हायचं काही कारण नाही. त्यांचं तुम्हाला सांगतो जे काय प्रोसेस ऐका की जे काय प्रोसेसमध्ये आम्ही होतो तिथं आम्हाला थोडं तुम्हाला सांगतो निधी उपलब्ध करता आला नाही किंवा आम्हाला मिळू दिला नाही अदृश्य शक्तीने, असं तुम्ही का गृहीत धरू शकत नाही. भविष्य काळामध्ये त्याची लढाई आम्ही चालू ठेवू. राम शिंदेला विचारायचं. मग राम शिंदेपाशी जाऊन तुम्ही त्यांना विचारलेलं बरं पडेल ना, ते काय सांगते ते कळेल आपल्याला.
नाही, तो जो विषय आहे कारखान्याची मागणी असली तरी कारखाना द्यायचा का नाही हे आमची मानसिकता नाही आहे. आमची प्रथम मानसिकता अशी सर्व संचालक मंडळाची की कामगारांच्या सभासदांच्या हितासाठी जो योग्य निर्णय राहील आणि साखर कारखाना हा कसा सहकारी तत्वावरच चालू करता येईल यासाठी आमचं संचालक मंडळ प्रयत्नशील. मुळात कारखाना सहकारी तत्वावर चालला पाहिजे हा आमचा पहिला मुद्दा आहे. कारखाना विक्री करायचा किंवा कोणाला चालवायचा हा विषय सध्या आमच्या विचाराधीन नाही. त्याच्यामुळं कारखाना सहकार कसा चालणार, सहकार कसा टिकेल यासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत. आता तालुक्यातील शेतकऱ्यांना सभासदांना एक उत्सुकता लागली होती की आबा कारखाना चालू करतायत, मग तो सहयोगी तत्वावर का असे ना चालू व्हावा ही भावना जोरास लागली होती तालुक्यातील. परंतु आता हे जरा कुठंतरी खेळ बसल्यासारखं झालंय. त्याच्यासाठी आम्ही सर्दीचे प्रयत्न करतोय आणि आमचे पाय वाढणारे काही सभासद आपल्यातले जे आहेत आता त्यांची जास्त काही बोलायची गरज नाही, परंतु भविष्य काळामध्ये निश्चित याला यश आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याच्यामध्ये कसं आहे पहाडी तत्व किंवा सहयोगी तत्वावर असू द्या कारखाना चालू द्यायच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत होतो. समजा जर आपल्याला पैशाची उपलब्धता नाही झाली तर कारखाना तर चालला पाहिजे आणि सहयोगी तत्वावर असू द्या किंवा अजून कसं आहे आपल्याला कारखाना आम्ही जरी संचालक मंडळाने चालवला आणि जेवढे पैसे जर आपल्याला त्या कारखान्यामधून मिळत असतील तर काय हरकत आहे, कारखाना तर चालला पाहिजे. विशेष सभा घ्यावी लागते. यावेळेस ते सगळ्या गोष्टी विचारता एकही निर्णय संचालक बोर्ड घेऊ शकत नाही. तो अधिकारी संचालक बोर्ड तसा नाही. विशेष सर्वसाधारण सभेतून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो संचालक मंडळाला सभासदांसमोर मांडावा लागेल आणि त्यांनी मंजुरी दिली तरच तो विषय पुढे होणार आहे. आबा येणाऱ्या सीझनला कारखाना चालेल का? येणाऱ्या सीझनला कारखाना चालेल का? आता ह्या गोष्टींचं निरसन झाल्यानंतर त्याचा विचार होईल बाया. नाही आता कुणाची नावं कशी घेणार आहे काय आम्हाला बी माहिती नाही. राजकीय स्वार्थ कोणाचा आहे? नाही आज ते तुम्हाला सांगतो आता ते घराघरात भेटी असल्यासारखं काम आहे. इथं कारखान्याचा एवढा मोठा विषय आहे काय. आता हे राजकारण आहे म्हणल्यानंतर पायवाडावडी चालतील की आता तुम्ही आहेच की त्याच्याजवळ. फार बिकट असताना सभासदांनी कारखाना आमच्यावर विश्वास टाकून आमच्या सर्वांच्या ताब्यात दिला. चेअरमन साहेब असू द्यात किंवा पूर्ण संचालक मंडळ असू द्या, त्याचबरोबर सभासदांची पण भूमिका अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत कारखाना विकला जाणार नाही. ब्रह्मदेव खाली आला तरी कारखाना विकला जाणार नाही. जर कारखाना विकायचा प्रयत्न झाला तर सभासद मंडळ असू द्या, सभासद असू द्या किंवा पूर्ण संचालक मंडळ असू द्या, आमचा त्याला पूर्णपणे विरोध राहणार आहे. दुसरी गोष्ट, कारखाना 100% प्रयत्न असे चालू आहेत की कारखाना हा सहकारी तत्वावरच राहिला पाहिजे. ही भूमिका सभासदांची इच्छा आहे, संचालक मंडळाची ही भूमिका आहे, चेअरमन साहेबांची पण हीच भूमिका आहे. तिसरा मुद्दा, जर त्याच्यात जर यश नाही आलं तर थोडाफार विचार सहयोगी तत्वावर कारखाना चालवण्यास देऊन कारखान्याचा आणि सभासदांचा कसा फायदा होईल, कारखान्याची चाकं पुन्हा कशी फिरतील याचा विचार केला जाईल. पण पुन्हा एकदा निक्षून सांगतो की कारखाना विकायला पूर्णपणे विरोध राहील. त्यावेळेस रक्त सांडायची वेळ आली तर आम्ही सगळे संचालक मंडळ आणि सभासद आम्ही त्यात आडवं पडू, पण कारखाना ब्रह्मदेवाला सुद्धा आम्ही विकून देणार. सर भूमिका आहे. डॉक्टर साहेब, तर आपण मोहिते पाटील गटाचे समर्थक आहात हे सर्व तालुक्याला माहिती आहे. त्या अनुषंगाने मध्यंतरी तालुक्यामध्ये अशाही चर्चा सुरू होते की पाटील गट किंवा मोहिते पाटील गट यांच्यामध्ये कुठेतरी तिथं संचालक जे आहेत त्यांच्यामध्ये कारखान्यामधून नाराजी व्यक्त आहे अशा प्रकारे कुठं सांगण्यात येत किंवा चर्चा सुरू होते.
समोर चित्र दिसतंय. प्रश्न विचारावाचा का वाटला नंतर चित्र आहे सगळं. कारखान्याच्या बाबतीत सगळी कुठंही कोण गेलेलं नाही. मध्यंतरी ती तशी चर्चा सुरू होती त्यावेळेस हे बघा चर्चा आतापर्यंत कारखाना त्या टायमाला तुम्ही आमच्याकडे काय आला नाही. ऐका ना आपण विषय नाही, त्यांचं म्हणायचं उद्देश काय बा, की बुवा कारखान्यासाठी तालुक्यातनं शेतकऱ्यांच्या चर्चेत कारखाना कुठल्याही परिस्थितीत तालुक्यातील कारखाने सुरू होणे गरजेचं आहे आणि त्यासाठी अशी एकत्र दिसली तर चांगलं आहे. एक लक्षात घ्या, इथं मोहिते पाटील आणि आबांचा विषय नाहीये. विषय हा आहे की मोहिते पाटलांनी कारखाना घेतलेला आबा प्रयत्न करतो तो चालू करण्यासाठी. मोहिते पाटलांनी सुरू केलेला कारखाना जो काही शक्तीने बंद पाडला तो चालू करण्यासाठी कोण प्रयत्न करतोय? आबा. तुम्ही दुरावा घेऊ नका. तुम्ही त्यांच्या म्हणण्याचा उद्देश सांगतो की त्यांच्या म्हणण्याचा उद्देश की तालुक्यातील कारखाने चालू होणे तालुक्याच्या अर्थव्यवस्थेच्या आणि रोजगाराच्या दृष्टीने खूप महत्वाचं तुम्ही आहे. दोन सध्या गोष्टी- शेतकरी त्या मानसिकतेला आलाय. अशी एकत्रित सर्व येऊन जर कारखाने चालू होत असतील तर चांगले आहे, अशी चर्चा तालुक्यात चालू आहे. हे बघा, एक त्या लक्षात हिशोबाने त्यांनी घ्या. सांगितलं. दोन गोष्टी, कारखान्यात 4 कारखाने तालुक्यात, 2 सहकारी 2 खाजगी, बरोबर का? सहकारी खाजगी कारखाने बंद पडले पण खाजगी कारखाने चालू आहेत. हा, ह्याचा तुम्ही कुठंतरी विचार केला? याचा अर्थ कुठंतरी राज्य पातळीवरनं किंवा वरनं केंद्राकडून सहकारी कारखान्यांना ताकद पुरवण्यात कमी पुरवण्यात येते. कारण सहकारी कारखाने बंद पडले तरच खाजगी कारखाने चालणार. हो. म्हणजे ही व्यापारी दृष्टिकोन आहे. मग इथं कुठंतरी सरकार चुकतंय. व्यापाऱ्यांचा विचार प्राधान्याने केला जातो पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि सभासदांचा विचार केला जात नाहीये. सर्व पत्रकार बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचे बरेच प्रश्न आहेत. मी याच्या अगोदरही पत्रकार परिषदा घेऊन पाटील गटाच्या वतीनं आदरणीय संचालक मंडळाच्या वतीनं काही प्रश्न उपस्थित केले की करमाळा तालुक्यातले झारीतले शुक्राचार्य त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना विचारा. दुसरी गोष्ट, 15 कोटीचं कर्ज 85 कोटीवर गेलं, 25 कोटीचं कर्ज 105 कोटीवर गेलं. म्हणजे सगळा दोष हा पाठीमागच्या संचालक मंडळाचा आहे. त्यामुळं माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की इतर विषय न घेता आता जे आदरणीय आमदार साहेबांनी संचालक मंडळाने इथे विषय मांडले की आम्ही प्रयत्न करत असताना काही झारीतले शुक्राचार्य काही मंडळी तिथं जाऊन आडवं लावतायत आणि आमदार साहेबांचे पूर्ण प्रयत्न अजूनही चालू आहेत. त्याच्यामुळं कुणीही याच्याबाबत सभासदांनी कसली आहे आपल्याला बळी पडू नये. आताच संचालक मंडळांनी स्वतः आमदार साहेबांनी कारखाना हा बोत्रे पाटील असू द्या किंवा त्यांच्या आवडून कुणी असू द्या त्याला आमचा पूर्ण विरोध आहे असं सांगितले. गाडगे साहेबांनी आता सांगितले की आमचे रक्त सांडायची वेळ आली तरी आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे हा मेसेज आमचा द्यायचा होता पत्रकार परिषदेतून दिलाय. धन्यवाद. पण कसल्याही परिस्थितीत आपला आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सभासदाचा आणि सभासदाचाच राहणार यावर आमचे आमदार आणि विद्यमान चेअरमन हे अत्यंत आग्रही आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभा आहोत. यात कुठलीही तडजोड नाही नाही नाही. कुठलं काहीही ऐकून आमच्यावरही शितोडी उडवून घेऊ नका आणि तुमच्या तोंडून वाईट उडवून देऊ नका अशी माझी विनंती.